नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एकदा आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर बघा मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण इयत्ता 6वीचा इतिहास बघितलेला आहे आणि त्यावरचे सर्व प्रश्न आपण इन डिटेल्समध्ये बघितलेले आहे। तर बघा, आज आपण इयत्ता 6वी जे विज्ञान आहे, सामान्य विज्ञान, यावर आधारित सर्व महत्त्वाचे पॉईंट्स कव्हर करणार आहे आणि पुढचं जे लेक्चर असणार आहे ते इयत्ता 6वीचं भूगोल असणार आहे। त्यानंतर मग आपण 7वीचे 8वीचे असे सर्व विषय जवळपास 12वीपर्यंत कव्हर करणार आहे आणि आपल्या या चॅनलवरती 2 ते 3 दिवसानंतर चालू घडामोडीचं आपण लेक्चरसुद्धा यावरती टाकत असतो। तर मला असं वाटतं की ही सिरीज तुम्हाला आवडत असेल। जर ही सिरीज तुम्हाला आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा। चला तर आजचा पहिला प्रश्न बघूया। जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? तर बघा मित्रांनो, जगातील सर्वात मोठे वाळवंट सहारा वाळवंट आहे। मग आपल्या भारतामध्ये जे वाळवंट आहे त्या वाळवंटाचं नाव काय आहे? तर त्या वाळवंटाचं नाव आहे थर वाळवंट। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न की भारतीय थर वाळवंटातील जे घग्गर नदी आहे, पाकिस्तानमध्ये तिला कोणत्या नावानं ओळखलं जाते? तर हाकरा नदी या नावानं ओळखलं जाते। आपण 6वीचं जेव्हा इतिहास बघितलं होतं तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा हा पॉईंट्स आलेला होता आणि आता बघा, आता आपण विज्ञान पाहत आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे। त्यानंतर बघा, खाद्यपदार्थ हवाबंद डब्यामध्ये ठेवणे याकरता कोणत्या वायूचा वापर केला जातो? मागं प्रश्न पण आला होता की जे चिप्सचे पॉकेट असतात, ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणता वायू असतो जे तुम्हाला फुगलेले दिसतात? ओके, तर त्याच्यामध्ये नायट्रोजन हा वायू असतो। कोणता वायू असतो? नायट्रोजन हा वायू असतो। त्यानंतर वनस्पती अन्न बनवण्यासाठी तसेच अग्निशामक नळकांड्यामध्ये कोणत्या वायूचा वापर केला जातो? तर आपल्या सर्वांना माहीत असलं पाहिजे की कार्बन डायऑक्साईडचा यूज केला जातो। आता हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारलेला आहे, तर CO2चा वापर त्याच्यामध्ये केला जातो। नंतर दिलेला आहे की विजेच्या बल्बमध्ये कोणता वायू वापरला जातो? तर बघा, विजेच्या बल्बमध्ये ऑर्गॉन हा वायू असतो। त्यानंतर मग जाहिरातीच्या दिव्यामध्ये कोणता वायू वापरला जातो जे तुम्हाला लाईट चमकताना दिसतात? तर ते आहे निऑन वायू। मोस्ट आयएमपी करा। फ्लॅश फोटोग्राफीमध्ये कशाचा वापर करतात? तर बघा इथं झेनॉनचा वापर करतो। त्यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे की हवेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण किती असते? तर साधारणतः ते 78% असते, ठीक आहे। ऑक्सिजन किती आहे? मग 21%, ऑर्गॉन वायू 0.9% आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे 0.03%। तर हा स्टेट बोर्डमधला रेफरन्स घेतलेला आहे, त्यामुळे हा तुम्हाला पॉईंट इथं लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर एक पॉईंट दिलेला आहे पुस्तकामध्ये की इंधन चलनातून हवेत सोडले जाणारे घातक घटक कोणते आहे? तर बघा, नायट्रोजन डायऑक्साईड, त्यानंतर काय दिलेलं आहे? कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे आणि काजळी आहे। तर वरीलपैकी सर्व असं लक्षात ठेवायचं आहे। ओझोन दिवस कधी साजरा केला जातो? तर बघा, 16 सप्टेंबरला ओझोन दिवस साजरा केला जातो आणि स्थितांबर या थरामध्ये ओझोनचा थर आढळतो। हा ओझोनचा थर काय करतो की जी सूर्याची जी अतिनील किरणे आहे ते पृथ्वीवर येऊ देत नाही, त्यामुळे आपल्यासाठी हे महत्त्वाची गोष्ट आहे। आणि ओझोनचं सूत्र आहे O3, फिक्कट निळ्या रंगाचा हा ओझोनचा वायू असतो। आता बघा, वातानुकूलित यंत्रे आणि फ्रीजमध्ये कोणता वायू बाहेर निघतो? तर क्लोरोफ्लोरोकार्बन CFC, जे आता ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, जागतिक तापमान वाढत आहे, तर याला कारणीभूत जो घटक आहे तो CFC आहे। हा एक पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे। चांगल्या सुपीक मृदेमध्ये ह्युमसचं प्रमाण किती टक्के असते? तर बघा, ते 33 ते 50% इतकं असते। मे फ्लाय या कीटकाचा आयुर्मान किती तास असतो? तर बघा, 1 ते 24 तास इतकं असते। बघा मित्रांनो, 1 तास ते 24 तासाच्या दरम्यान तिचं आयुष्य असते, म्हणजे किती कमी आयुष्य आहे। म्हणून लक्षात ठेवा की जीवन कमी असलं तर चालते, परंतु आपलं कार्य हे महान असलं पाहिजे। त्यानंतर पहा, भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था कुठं आहे? तर लक्षात घ्या, 1890ची त्याची स्थापना आहे आणि भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था कधीची आहे? तर 1916। तर तुम्हाला या दोन्ही संस्थेचं मुख्यालय कुठे आहे ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, नक्की सांगा मित्रांनो। सर्च करा आणि लगेच टाईप करा। जगातील सर्वात मोठे फूल कोणते आहे? तर ते आहे रॅफ्लेशिया आणि याचा व्यास जो असतो हा 1 मीटर इतका असतो, लक्षात असू द्या, 1 मीटर इतका। आणि जगातील सर्वात लहान फूल जर विचारले तर ते कोणते सांगायचे? उल्फिया, ज्याचा व्यास हा 0.5 मिलीमीटर इतका असतो। आता पुढं, शरीराचं तापमान साधारणतः किती डिग्री सेल्सिअस असते? सेल्सिअसमध्ये दिलेलं आहे, तर बघा 37 सेल्सिअस इतकं असते। हे नॉर्मल टेम्परेचर आहे आपल्या बॉडीचं। शुष्क बर्फ म्हणजे काय? तर स्थायूरूप जे कार्बन डायऑक्साईड असतो किंवा गोठलेला कार्बन डायऑक्साईड, याला आपण शुष्क बर्फ असं म्हणतो। रबराचं शास्त्रीय नाव काय आहे? तर ते आहे हेविया ब्राझिलियन्सिस। ओके, तर बघा मित्रांनो, स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये खूप महत्त्वाचे पॉईंट्स दिले जातात जे आपल्याला सरळ सरळ आयोगाद्वारे म्हणा किंवा सरळ सेवा
एक्झाममध्ये विचारले जातात. परंतु बरेच मुलं काय करतात की स्टेट बोर्ड न वापरता इतर पुस्तकावर खर्च करून लक्षात घ्या परीक्षा देतात. त्यामुळे त्यांना काय जातो की प्रॉब्लेम देतो. म्हणून लक्षात ठेवा की काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी ती कंडिशन होती आपली. म्हणून मी सुरुवातीला तर म्हणतो की तुम्ही पहिले स्टेट बोर्डचं काय करा, वाचून काढा. जर तुम्ही नसेल वाचत तर मी तुम्हाला इथे महत्त्वाचे पॉईंट्स देतो, ते तुम्ही व्यवस्थित बुक्समध्ये लिहून घ्या किंवा हे जे सांगितलेले आहे याला व्यवस्थित पाठ करा. तुम्हाला नक्कीच याचा परीक्षेत फायदा होणार आहे. ठीक आहे. तर रबराला कठीण करण्याची प्रक्रिया म्हणजे काय, त्याचं नाव आहे व्हल्कनायझेशन. लक्षात असू द्या. तर लोखंड गंजू नये म्हणून त्याच्यावर जस्ताचा लेप लावला जातो. कशाचा लेप लावला जातो, जस्ताचा लेप. त्याला काय म्हटलं जाते, गॅल्वनायझेशन. आणि रबराला जी कठीण करण्याची प्रक्रिया केली जाते त्याच्यामध्ये गंधक यूज केलं जाते. लक्षात असू द्या, गंधक यूज केलं जाते, सल्फर यूज केलं जाते. वर्तमानपत्रासाठी कागद निर्माण करणारा पहिला कारखाना 1955 मध्ये कुठं सुरू करण्यात आला होता, तर नेपानगर या ठिकाणी सुरू करण्यात आला होता. मित्रांनो, एक प्रश्न लक्षात असू द्या की पहिली कापड गिरणी हे 1854ला मुंबई या ठिकाणी कावसाची दावर, ठीक आहे, यांनी सुरू केली होती. ठीक आहे, कावसाची दावर यांनी काय केली होती, सुरू केलेली होती. लक्षात असू द्या. आणि 1855ला आपल्या पश्चिम बंगालमध्ये रिसरा या ठिकाणी 1855ला पहिली ताग गिरणी सुरू झाली होती. ठीक आहे, ताग म्हणजेच ज्यूट असं म्हणू शकतो. आता तागचं उत्पादन सर्वात जास्त कोणत्या स्टेटमध्ये होते, तर ते होते पश्चिम बंगालमध्ये. आणि एक पॉईंट आणखी एक्स्ट्रा याद ठेवा की सुवर्ण तंतुक्रांती कशा संबंधित आहे असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर घ्यायचं आपल्याला ताग. ओके, माझ्याकडून मोस्ट एमपी करा. खालीलपैकी कृत्रिम रेशीमाचे नाव सांगा. नायलॉन, डेक्रॉन, टेरेलिन, टेरिन पॉलिस्टर आणि रेयॉन. लक्षात घ्या, हे सगळे कृत्रिम रेशीम आहेत. पांडुरोग म्हणजे ॲनिमिया. तर ॲनिमिया कशाच्या अभावी होतो, तर शरीरात लोहाचं प्रमाण कमी झालं तर ॲनिमिया म्हणजेच पांडुरोग होतो. ठीक आहे, जे आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन असते त्याच्यामध्ये लोह असते. मित्रांनो, दात व हाडे मजबूत कशामुळे होतात, तर ते कॅल्शियम आणि फॉस्फरसमुळे होतात. लक्षात असू द्या. थायरॉईड म्हणजेच गलगंड रोग कशाच्या अभावी होतो, तर आयोडीनच्या अभावी होतो. म्हणून मिठामध्ये आयोडीन असणं आवश्यक आहे. शरीरातील पाण्याचं संतुलन राखणे, चेतासंस्था व स्नायूंच्या क्रिया चालू ठेवण्यासाठी उपयोगी कोणते घटक ठरतात, तर ते आहे सोडियम आणि पोटॅशियम. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, सोडियम आणि पोटॅशियम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पाण्यात विरघळणारे जीवनसत्व कोणते आहे, तर ते आहे मित्रांनो ब आणि क. ठीक आहे, तर पाण्यामध्ये कोणकोणते जीवनसत्व विरघळतात, तर ते आहे ब आणि क. लक्षात असू द्या. मेदात विरघळणारे जीवनसत्व कोणते, तर यामध्ये उत्तर दिलेलं आहे अ, ड, इ, के. पाण्यात म्हटलं तर ब. आता कसं लक्षात ठेवा, पाण्यात असते ब, द, क. ठीक आहे, त्यामुळे ब, क तुम्ही सहज लक्षात ठेवू शकता. आणि मेदात विरघळणारे कोणते आहे, तर ते आहे अ, ड, इ, के. कोणते आहे, अ, ड, इ, के. त्यानंतर रात आंधळेपणा कशाच्या अभावामुळे होतो, तर इथे दिलेलं आहे उत्तर अजीवनसत्वाच्या अभावी. तर मी काही एक्स्ट्रा पॉईंट दिलेले आहेत ते इथे नोट डाऊन करून घ्या, कारण प्रत्येक गोष्ट प्रश्नाच्या स्वरूपात आपल्याला देता येणार नाही. तर बेरी बेरी ब लक्षात ठेवा, स्कॅर्वीमधला क, मुडदूसमधला ड, वांझपणा विरोधी म्हटलं तर ई जीवनसत्व आणि रक्तस्राव के जीवनसत्व. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, पाठ करून घ्या. एकदा पुन्हा सांगतो. रातांधळेपणा अजीवनसत्व, बेरी बेरी ब जीवनसत्व, स्कॅर्वी म्हटलं तर क जीवनसत्व. ओके, मुडदूस म्हटलं तर ड जीवनसत्व, वांझपणा म्हटलं तर ई जीवनसत्व आणि रक्तस्राव म्हटलं तर के जीवनसत्व. ठीक आहे, आता दुधाचे दही करणारे लाभदायक सूक्ष्मजीव दह्यात ताकात असतात अशा लाभदायी सूक्ष्मजीवांना काय म्हणायचं, तर प्रोबायोटिक. ओके, सो दही खाणं हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि दही खाल्लं पण पाहिजे. बघा, विटॅमिन म्हणजे जीवनसत्वाचा शोध कोणी लावला, तर बघा केसिमर फंक यांनी हा विटॅमिन किंवा जीवनसत्वाचा शोध लावलेला आहे. तर एक्सरेचा शोध कोणी लावला, रॉटेंजन. तर असेच वन लाईनर क्वेश्चन सोपे सोपे जे कधी कधी परीक्षेमध्ये विचारतात तर त्यांचा रेफरन्स हा स्टेट बोर्ड आहे. लक्षात असू द्या. कवटीत एकूण किती हाडे असतात, उत्तर आहे 22. मग चेहऱ्यामध्ये 14 येतात आणि डोक्यामध्ये 8, असे टोटल 22 कवटीमध्ये हाडं येतात. पाठीच्या कण्यामध्ये किती हाडं आहे मग आपल्या, तर पाठीच्या कण्यामध्ये एकूण 33 हाडं आहे. तर तुम्ही मला खाली सांगा कमेंट बॉक्समध्ये मानवाच्या शरीरामध्ये किती हाडे असतात आणि लहानपणी किती असतात ते पण सांगा आणि आता किती असतात ते पण सांगा. ओके, चला, तर तुम्ही या प्रश्नाचं नक्की उत्तर देणार. शरीरातील सर्वात लहान हाड आहे स्टिरप आणि शरीरातील सर्वात लांब हाड आहे फिमर. ओके, इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्वचेच्या थरामधील पेशीत कोणत्या नावाचे रंगद्रव्य असते, तर मेलेनिन. ठीक आहे, मेलेनिन आपल्या अतिनील किरणापासून पण संरक्षण करते. सो त्वचेच्या थरामधील पेशीत कोणत्या नावाचे रंगद्रव्य असते, तर उत्तर आहे मेलेनिन. आता गुरुत्वाकर्षणचा शोध कोणी लावला, तर बघा, गुरुत्वाकर्षणचा शोध आयझॅक न्यूटन यांनी 17व्या शतकामध्ये लावलेला आहे. हे स्टेट बोर्डमध्ये दिलं आहे म्हणून मी ते कव्हर केलं आहे, कारण कधी कधी शतक पण आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकते.
आता ध्वनीची वारंवारता कशामध्ये मोजतात, तर ध्वनीची वारंवारता हर्ट्समध्ये मोजतात, तर तीव्रता डेसिबलमध्ये मोजतात. फरक लक्षात ठेवा, वारंवारता हर्ट्समध्ये मोजतात, तर तीव्रता ही डेसिबलमध्ये मोजतात. आता राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो, तर 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. तर जागतिक मृदा दिवस विचारलं तर 5 डिसेंबर, त्यानंतर वसुंधरा दिवस विचारलं तर 22 एप्रिल. तर असे महत्त्वाचे दिनविशेष तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. चुंबकाच्या साहाय्याने वीज निर्मितीचे तंत्र कोणी विकसित केले होते, तर उत्तर आहे मायकल फॅरेडे. MPSC मध्ये कितीदा तरी हा प्रश्न विचारलेला आहे, जोड्या लावणीच्या माध्यमातून वन लायनर विचारलेला आहे. सूर्याजवळील सर्वात जवळचा ग्रह कोणता, तर सूर्याजवळील सर्वात जवळचा ग्रह जो आहे तो आहे मित्रांनो बुध ग्रह. आणि पृथ्वीजवळचा सर्वात जवळचा ग्रह म्हटलं तर शुक्र. ओके, तर बघा एक लघुपट्टा पण येतो ग्रहामध्ये, एक लघुपट्टा. तर लघुपट्टा कोणत्या 2 ग्रहाच्या मधात येतो असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मंगळ आणि गुरु याच्या दरम्यान जो लघुपट्टा येतो त्याला लक्षात घ्या. मंगळ आणि गुरुच्या दरम्यान जो पट्टा येतो त्याला लघुपट्टा असं म्हटलं जाते. आणि शेवटचा आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, अमेरिकेने कोणत्या वर्षी हबल नावाची दुर्बीण पृथ्वीच्या कक्षेत सोडली होती, तर ते होतं 1990. तर मित्रांनो ही क्वालिटी आहे स्टेट बोर्डमध्ये, म्हणून आपण ठरवलेलं आहे की आपण या व्हिडिओच्या लेक्चरमधून हे जे आहे पॉईंट्स कवर करायचे आहे. तुम्ही जेवताना किंवा अभ्यास करताना ठीक आहे, हे जस्ट तुम्ही ऐकलं जरी मी तुम्हाला सांगतो तरी तुमचे हे प्रश्न कवर होऊन जातील. ओके, पुढे खूप छान आणि डीप नॉलेज आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि आपल्या चॅनलचा उद्देश असा आहे की तुम्हाला तुमच्यापर्यंत पर्टिक्युलर नॉलेज पोहोचवणं. त्यामुळे जाता जाता आपल्या एक व्हिडिओला लाईक करा आणि माझी मेहनत तुम्हाला आवडत असेल तर एक कमेंट नक्की करा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.